श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या देवघरातील कळशावरील नारळ अचानक सुकला आहे का? त्यावर काळे डाग दिसत आहे का? किंवा त्या नारळाला हिरवा कोंब फुटला आहे का? अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हा शुभ संकेत आहे की अशुभ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवघरातील नारळ सुकणे, काळा पडणे, कोंब येणे किंवा पाणी गळणे यामध्ये अध्यात्मक आणि विज्ञान काय सांगते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवघराचे महत्त्व. आपण दिवसभरात घरातील काम, मुलांचा अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळत शकतो. पण या सगळ्या धावपळीत आपल्या मनाला शांतता कुठे मिळते? ती मिळते आपल्या देवघरात. देवघरातील दिव्याची ज्योत, अगरबत्तीचा सुगंध आणि देवासमोर बसल्यावर मनाला मिळणारी शांती हीच वेगळीच असते. पण जेव्हा देवघरातील कळशावरील नारळ बदलू लागतो तेव्हा मनात अनेक शंका निर्माण होतात. नारळ सुकणे म्हणजे काय? काही दिवसांनी कळशावरील नारळ सुकतो आणि हलका होतो. अध्यात्मानुसार असे मानले जाते की हा नारळ घरातील नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो. जर घरात तणाव, वादविवाद किंवा आजारपण असेल तर नारळ या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतो. म्हणून नारळ सुकला तर घाबरू नका. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर उष्णता आणि हवेमुळे नारळातील पाणी हळूहळू टाकते. म्हणून या दोन्ही गोष्टींमध्ये सकारात्मक नजरेने पाहणे आवश्यक आहे. नारळ काळा पडणे किंवा कुजणे. अनेक वेळा नारळावर काळे डाग पडतात किंवा तो आतून खराब होतो. अशा वेळी अनेकांना वाटते की काहीतरी अशुभ घडणार आहे. पण मित्रांनो, हे देव कधीही आपल्या भक्तावर रागात नाही. औलावर बुरशी किंवा वातावरण बदल्यामुळे नारळ खराब होऊ शकतो. अध्यात्मानुसार अनेक मानले जाते की नारळ घरातील वाईट शक्ती स्वतःमध्ये शोषून घेतो. अशा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा आणि नवीन नारळाची स्थापना करा. नारळाला कोंब फुटणे. देवघरातील नारळाला कोंब फुटणे हे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ नवीन सुरुवात, प्रगती आणि सकारात्मक बदल. जर तुम्ही काही कामे अडकली असतील, आर्थिक अडचणी असतील किंवा घरात संकट असेल तर हा संकेत तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार असल्याचे दर्शवतो. तुम्हाला एक छोटी कथा सांगते. वैशाली ताईची कथा आहे. पुण्यातील वैशाली ताईच्या घरात आर्थिक संकट होते. त्यांच्या पतीचा व्यवसाय बंद पडला होता आणि कर्जाचा डोंगर वाढत होता. एका दिवशी त्यांनी देवघरातील नारळाला हिरवा कोंब फुटला पाहिला. त्या भावूक झाल्या. काही महिन्यातच त्यांच्या पतीला नवीन काम मिळाले आणि परिस्थिती हळूहळू सुधारली. त्याच्या मते तो कोंब म्हणजे स्वामींचा आशीर्वाद होता. कोंब फुटलेल्या नारळाने काय करावे? जर देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल तर तो कधीही फोडू नका. तो नारळ एखाद्या कुंडीत किंवा बागेत लावा. जशी त्या झाडाची वाढ होईल तशी तुमच्या घरातही सकारात्मकताची वाढेल. मित्रांनो, देव आणि निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या संकेताद्वारे मार्गदर्शन करत असतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक विचार. नेहमी मनात विश्वास ठेवा. माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या चांगल्यासाठीच घडत आहे. ही माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.